अमनजी, काय सांगाल या पद्धतीने हा मोर्चा तुम्ही काढलेला आहे, कशा पद्धतीने एकंदरीत पोलिसांकडून काही अडवणूक केली जाते? नाही, पोलिसांकडून बिलकुल काही अडवणूक केली जाणार नाही आणि करणार सुद्धा नाही आहे ते लोक. कारण की मागच्या 2-3 दिवसापासून सरसेनानी आनंदराज साहेब असतील किंवा भीमराव आंबेडकर साहेब असतील, बडोलेजी असतील, गोलपजी असतील, हे सगळेही पोलिसांची नीट कॉर्पोरेट करतायत. पोलिसांनी पण सर्वांना आश्वासन दिलं आहे की आम्ही कुठलीही धक्काबुक्की असेल, काही असेल ती होणार नाही आणि होऊ देणार नाही. आणि आंबेडकरी चळवळ आहे, ही आंबेडकरी समाज आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या ह्याच्यावरती चालणारी लोक आहेत. ते सगळे शांततेत नारा काढतील, शांततेत मोर्चा काढतील आणि कुठला. तर आरक्षण उपवर्गीकरणावर नितीन राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघा. पाहायला तुम्हाला जर वर्गीकरण करायचं आहे तर खुलेआम करा ना, समोर या, सांगा आम्हाला. आम्ही दलित समाज संविधानाला मानतो. बाबासाहेबांनी समाजात भांडणं नको असं ठरवलेलं होतं आणि तुम्ही या ठिकाणी समाजामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 56 जातीचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे. अशा वेळेला हा मुद्दा एरणीवर असताना मुख्यमंत्र्याचा या ठिकाणी जे स्पष्टीकरण आहे त्याला आम्ही हरकत घेतली, परंतु अध्यक्षांनी आम्हाला बोलण्याची परवानगी त्या ठिकाणी नाकारली. आम्ही त्यांचा निषेध केला, वॉकआउट केला. त्यांच्या हिटलरशाहीला आमचा विरोध आहे. तर एकीकडे आरक्षण उपवर्गीकरणाला सरकार पाठिंबा देते, याचाच अर्थ सरकार अनुसूचित जातीमध्ये दुही निर्माण करत आहे असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. तर आता नितीन राऊत यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे